नमस्कार, मी देवेंद्र अशोक जाधव, मनसे शहराध्यक्ष। आज आम्ही मुरबाड नगरपंचायतला 1 ते 17 वार्ड क्रमांकामध्ये पाणी पुरवठा संदर्भामध्ये पत्र दिलं आहे। दिवसाआड नगरपंचायतने पाणी चालू केलं आहे, त्यामुळे मुरबाड नगरपंचायतमध्ये नागरिक सगळे त्रस्त झालेले आहेत। आज लाखो रुपयाचे फ्लॅट घेऊन त्यांना पाणी पोचत नाही। तिथे वार्ड क्रमांक 15मध्ये वस्ती वाढत चालली आहे आणि 100ची लाईन आहे, तिथे 250ची लाईन पाहिजे, तिथे 100चीच लाईन आहे। त्यामुळे आपल्याला मुरबाड शहरामध्ये पाणी पुरवठ्यासाठी कुठलाही तलाव नाही आहे। दरवर्षी बागेश्वरी तलावाचं फक्त गाळ काढायचं काम नगरपंचायत करते, पण ह्याच्यापुढे कुठला सोर्स म्हणून नगरपंचायतला कुठल्याच पाण्याचा सोर्स नाही आहे। म्हणून आम्ही नगरपंचायतला पत्र दिलेलं आहे। नगरपंचायतने लवकरात लवकर नागरिकांची दखल घेऊन पाणी सुरळीत करावा आणि 1 तास आहे त्याचा 2 तास करावा। पाण्याचं प्रेशरही कमी। नगरपंचायत वारंवार आम्हाला बघतो सांगते लाईटीचं कारण का सांगते। आम्ही मागच्या वेळेस पण पत्रव्यवहार केला होता का तुम्ही जनरेटर बसवा, जनरेटरची सुविधा करा। मुरबाड शहर हा मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत चालली आहे आणि फक्त विकास कामच होतात, पण विकास कामं करून काय करणार, रस्ते करून काय फायदा आहे। नागरिकांना पाणी पाहिजे आहे, पाण्यासाठी मनसेने आवाज उठवलेला आहे। यापुढे जर नगरपंचायतने या पाण्याची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन मुरबाड नगरपंचायतसमोर करू आणि हंडा मोर्चा म्हणून आम्ही एक सर्व मुरबाडची जनता याच्यामध्ये सामील होईल आणि हंडा मोर्चा हा नगरपंचायतला आम्ही काढू। धन्यवाद।